कविप्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो. नुकताच मी एक व्हिडिओ अपलोड केला. राहुल बाबांचा अमेरिका दौरा आणि त्यात मी आव्हान केलं की सामंजस्य खूप महत्त्वाचं आहे. भारतामध्ये राहणाऱ्या सर्व धर्मीयांच्यामध्ये एकोपा असणं फार गरजेचं आहे. आणि आज बातम्या बघताना मनस्वी चीड आली, की सुरुवात झाली आहे इकडं. एकतर पाकिस्ताननी सीज फायरचं उल्लंघन केलंय. सेम टॅक्टिक्स आपल्या भारतातल्या सणांच्या वेळेस अगदी जे त्यांच्या मनात असतं ते सगळं करत असतात. लखनौ, अहमदाबाद आणि कच्छ या 3 ठिकाणी आपल्या या गणपतीच्या सणाच्या दिवसामध्ये गणपतीच्या मूर्तीची विटंबना करणं, दगडफेक करणं आणि कहर म्हणजे ज्या राज्याचा आपल्या भारत देशाला गृहमंत्री लाभलेला आहे त्या गुजरात राज्यामध्ये अहमदाबादमध्ये सुद्धा त्या एरियामध्ये एका मंदिरावर चक्क इस्लामिक फ्लॅग फडकवण्यात आला. आता मी तर दोष देईन त्या मंदिराच्या कमिटीला की मग त्यांचं तिथं देखभाल करणारं कुणी नव्हतं का? एवढ्या वरपर्यंत जाऊन झेंडा लावेपर्यंत काय झोपले होते का? हा प्रश्न निर्माण होतो ना. तो प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवू, पण त्यांचं धारिष्ट्य बघा. एका हिंदूंच्या मंदिरातल्या मूर्तीची ती मूर्ती खंडित करणं, तिची विटंबना करणं आणि त्या मंदिरावर हिरवा इस्लामिक फ्लॅग लावणं. आता हे इतकं धारिष्ट्य म्हणजे पराकोटीला जाऊन या सणामध्ये विघ्न आणायची आणि शांतता भंग होईल असं प्रत्येकाने वर्तन करायचं, अशी काही टीम कार्यरत आहे असं जाणवायला लागलेलं आहे. आणि म्हणूनच हे जे काही अमेरिका दौरा आणि बांगलादेशची पार्श्वभूमी या सगळ्यावरती अशा घटना नवरात्रात सुद्धा घडू शकतात. अजूनही गणपती 4 दिवस आहे. आज ह्या तुरळक घटना बाहेर येत आहेत. रतलाम झालं, लखनौ झालं, कच्छ झालं. अशा ह्या घटनांमुळं साहजिक आहे, अगदीच काही बांगड्या घालून बसणार का हिंदू लोक? नाही ना. पेटणार ना वातावरण. पण संयमाची हीच परीक्षा आहे. सीमेवरती मिलिटरीला बिझी ठेवायचं, एंगेज ठेवायचं म्हणून तिकडं गोळीबार आणि आतमध्ये मग प्रचंड मोठा गदारोळ माजवायचा. आर्मी येऊ शकणार नाही, पोलीस अपुरे पडतात. हे सगळं प्री प्लॅन्ड आहे असंच जाणवायला लागलंय. त्याच्यानंतर रेल जिहाद हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सध्या प्रयत्नात आहेत ही लोक. चक्क एक व्हिडिओ व्हायरल होतोय. चांगल्या वंदे भारत एक्सप्रेस जिकडे तिकडे सुरू केलेले आहेत. प्रवाशांना बसल्या जागेवरनं निसर्ग देखावे दिसावेत, त्या निसर्गाची मजा घेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून बोगींची रचना बदलली आहे. जास्तीत जास्त ग्लास लावण्यात आलेली आहे बोगीला, काच लावण्यात आलेली आहे आणि नेमक्या याच काचांवर दगडफेक होणं. अक्षरशः एक व्हिडिओ असा व्हायरल होतोय की हातोडा घेऊन त्या काचेवरती प्रहार करत एक जिहादी उभारलाय. म्हणजे किती वाईट प्रवृत्ती यांच्या मनामध्ये आहे. आता प्रश्न असा पडतो की तो जर मुस्लिम असेल
तर तो मूळचा इथलाच आहे का बाहेरून आलेला शरणार्थी आहे? एका शहरामध्ये चक्क बाहेरच्या मंडपात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इथं दगडफेक होणं हे मानतो मी. हे सर्रास होत आहेत. पण एखाद्या हिंदूच्या घरात घुसून 25 जणांनी त्याची पूजा अर्चा बंद पाडणं, त्याच्या गणपतीच्या घरातल्या प्रतिष्ठापित गणपतीच्या मूर्तीला तोडण्याचा प्रयत्न करणं, मध्ये त्या व्यक्तीची मुलगी आली म्हणून त्या मूर्तीवर दगड बसला नाही, असं त्या एका मुलीचं स्टेटमेंट आहे आणि घरातला कर्ता पुरुष ओक्साबोक्शी रडून कॅमेऱ्यासमोर ह्या गोष्टी सांगतोय. आता जर हे त्याचे अश्रू वाहत वाहत जर जहाल हिंदुत्वापर्यंत पोहोचले, तर काय गत होईल हो? संयमाची परीक्षा नक्की आहे, पण तो जेव्हा टोकापर्यंत जातो एखादा, संयम ठेवणारा व्यक्तीसुद्धा कोलॅप्स होऊ शकतो. तो सुद्धा संयम तोडू शकतो. कारण प्रत्येकाची एक सहनशक्तीची सीमा आहे. अशा या घटना घडतायत. राहुल बाबांचा दौरा तिकडे झालेला आहे आणि 101% सांगतो मी तुम्हाला, सर्व भारतवासियांना नम्र विनंती करतो मी, नक्कीच काहीतरी शिजलेलं आहे आणि नक्कीच असे काही ग्रुप या भारत देशात ॲक्टिव्ह झालेले आहेत. 120-140च्या स्पीडनी जाणाऱ्या रेल्वेच्या ट्रॅकवरती गॅसचा सिलेंडर आणून ठेवणं, मोठमोठे दगड रचणं, काय प्रकार आहे? काफिरों को एक साथ मरवा दो, असा एक त्यांच्याकडे फतवा असतो. ऐसे कुछ हादसे होने चाहिए जहां ज्यादा से ज्यादा काफिर एक झटके में मरने चाहिए. बसवरचा बेछूट गोळीबार पाहिला ना तुम्ही? आपल्या देवी देवतांचं दर्शन घेण्यासाठी चाललेली हिंदू लोकांची बस. रेल्वे ट्रॅकवरती असे अनेक वेळा प्रयत्न सध्या घडत आहेत. सिग्नल देण्यामध्ये मिस्टेक करणारा माणूस तो कोण होता? 2-4 दिवस पेपरला येतं आणि तुम्ही आम्ही अगदी सोयीस्करपणे विसरून जातो. घटना कितीही सिरियस का असेना. पनवेलची घटना घडली आणि त्यानंतर कलकत्त्याची घडली. झालं, पनवेलची घटना विसरून गेली माणसं. हे घडतंय. पण वारंवार अशा काही घटना घडतायत. उत्तर प्रदेशमध्ये ज्यांनी ज्यांनी दगड फेकले त्यांच्या नडग्या फोडल्यात पोलिसांनी. तसंच गुजरातमधले सुद्धा गृहमंत्री वर्किंग इन द सेम फॅशन जस्ट लाईक योगी आदित्यनाथजी, त्यांनी सुद्धा तंगड्या मोडल्यात. पत्थरबाज लोकांना, या आपल्या गणेशाच्या सणामध्ये विघ्न आणणाऱ्यांना ही शिक्षा तशी पाहिली तर खूप छोटी शिक्षा आहे, असं प्रत्येकाचंच मत आहे. तथापि या घटना घडणार नाहीत म्हणून त्यांच्यातर्फे त्यांच्या धर्मीयांचे कोणी सुज्ञ माणसं याचा निषेध करतानाही दिसत नाहीत. व्हॉट इट मीन्स? याचाच अर्थ सब कुछ मिली भगत है. म्हणून याचा जर अतिरेक झाला तर टिट फॉर टॅट उत्तर द्यावंच लागेल. अर्थात प्रशासन डोळ्यात तेल घालून सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवू नये. कुठलाही दंगाधोपा होऊ नये हीच आम्हा सर्व जनसामान्यांची नक्कीच इच्छा आहे. पण जेव्हा एखादा आमचा हिंदू माणूस घरामध्ये ओक्साबोक्शी रडून कॅमेऱ्यासमोर सांगतो कि मेरे मोहल्ले के नज़दीक रहने वाले 25 युवा आए और हमारी घर में जो हम पूजा अर्चा कर रहे थे उसमें बाधा डाल दी. घरामध्ये घुसून सुद्धा आज तुमच्या देवी देवतांवर दगड टाकण्यासाठी यांचं धारिष्ट्य व्हायला लागलेलं आहे. म्हणजेच हिंदू बहुल देशामध्ये आज या हिंदूला रडण्याची वेळ आली ओक्साबोक्शी.
आणि तरीही ते गरम अश्रू आपल्या झोपलेल्या हिंदूंच्या उशीपर्यंत पोहोचत नाहीत. इतकी असंवेदनशीलता मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या धर्मात असेल. लाज वाटते मला अक्षरशः. आपण नमतं घेतोय, सामंजस्याने वागा सांगतोय, पण वारंवार त्याच चुका जर तिकडून घडत असतील, तर या सामंजस्य शब्दाला काहीही अर्थ राहणार नाही. पुन्हा एकदा मी इतर धर्मियांना विनंती करतो, हिंदू धर्मियांचे सण, त्यांची आस्था याला गालबोट लावण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका. देवतांच्या हातामध्ये असलेली शस्त्र ती जर आता एकदा पेटून या माणसांनी हातात घेतली, तर मात्र त्यांना आवरणं या जगातल्या कोणत्याही देवालाही शक्य नाही. याच्याहून कहर घडतोय उत्तर प्रदेशमधल्या जौनपूरमध्ये. या गणपतीच्या दिवसातच 25 किलो गोमांस एका हॉटेलमध्ये सापडतंय. पोलिसांना टीप मिळाली की बऱ्याच दिवसापासून या हॉटेलमध्ये गोमांस मिक्स करून इथे नॉनव्हेजच्या प्लेट्स सर्व केल्या जातात, पर्टिक्युलरली हिंदू धर्मियांना. आणि त्यानुसार सापळा रचून 25 किलो गोमांस जेव्हा त्याचं व्यवस्थित मेडिकलचा अहवाल आला की हे मांस गोवंशाचंच आहे, त्यानंतर ही बातमी बाहेर आली आहे. शफीक नावाचा कोणीतरी तो हॉटेल ओनर आहे. एक आंतरिक त्यांना समाधान मिळत असतं कोणत्या तरी एखाद्या हिंदूला गोमांस खाऊन भ्रष्ट केल्यानंतर. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं हास्य फुलतं. एखादा हिंदू चीट झाला की मग ते आपसात कुजबुजतात. ही घाणेरडी प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीच्या नक्कीच प्रत्येक हिंदू विरुद्ध आहे. पुन्हा एकदा मी विनंती करीन, राहुल बाबा का अमेरिका दौरा, पाकिस्तान का सीज फायर का उल्लंघन, या ज्या घटना घडतायत आज, एखाद्या मंदिरावर इस्लामिक झेंडा लावणं, गणपतीच्या मूर्तीची विटंबना करणं, या सगळ्या घटना काही ना काही भडकवण्याचा प्लॅन असल्याशिवाय घडत नाही आहेत. रेल्वे मंत्रालयाला आज डोळ्यात तेल घालून या फास्टेस्ट ट्रेन ट्रॅकवर जाण्याआधी कितीतरी मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते. अहो, रेलचा इंजिनचा ड्रायव्हर हा सुद्धा माणूस आहे. 160च्या स्पीडने जर ती गाडी जात असेल आणि जर त्याच्या नजरेत तो धोका आला नाही तर काय होईल? आणि नजरेत धोका आल्यानंतर इमर्जन्सी ब्रेक लागून सुद्धा जर ट्रेन थांबली नाही, तरीही त्यांच्या मते 50-100 काफिर मरणारच. आज प्रत्येकाने सावध राहण्याची वेळ आहे. रात्र वैऱ्याची आहे. आणि आजच नाही, भारताचा पुन्हा इंग्लंड होऊ देऊ नका. आज इंग्लंडमध्ये, इंग्लंड हा देश इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न चाललेत. रस्त्यावर मोर्चे सुरू झालेत. संसद भवनात त्यांचे खासदार मंत्री वाढलेले आहेत. आणि तिथली जी इंडी आघाडी आहे त्यांना या सर्व मुस्लिम धर्मियांनी काबीज केलेलं आहे. आता आपल्याकडे सुद्धा इंडी आघाडी, त्याच मेंटॅलिटीचे लोक इंग्लंडमध्ये आहेत आणि त्या देशाची वाट लागली आहे. म्हणजे आपल्या देशाची कोणती वाट लावू शकतात हे 40-45 एकत्र आलेली नाठाळ माणसं, देशविरोधी माणसं. मित्रांनो, देश आपला एका नाजूक परिस्थितीतून चाललाय. प्रगतीची घोडदौड खूप मोठी चालू आहे. रिसेंटली बघा तुम्ही, आता सेमीकंडक्टरचं उत्पादन आपल्याकडे सुरू होणार आहे. एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल ना. आणि सेमीकंडक्टर खूप महत्त्वाचा प्रॉडक्ट आहे आजकाल. अख्ख्या जगभर इथून सप्लाय होऊ शकतो, इतकं उत्पादन आपल्याकडे होऊ शकतं. एक एक्सपांडिंग इंडस्ट्री असं म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं तरी ते वावगं नाही आहे. चला आशा करूयात
नको ती माणसं नको ते धंदे जर करत असतील तर ते धंदे तिथल्या तिथं ठेचले पाहिजेत आणि अशा आरोपींना जे योगी आदित्यनाथ अंमल करतायत म्हणजे मुलींना छेडछाड केली की नडग्यात तोडणं, लंगडत चालला पाहिजे तो आयुष्यभर, ही सुरुवात आहे. ह्याच्याहीपेक्षा अजून रॅश काही करता येतं का हे नक्की पाहावं. देवादिकांवर दगडफेक करणं, मंदिरावरती झेंडे लावणं, या बाबतीत मंदिराला भ्रष्ट करणं आणि डायरेक्ट इस्लामिक फ्लॅग लावणं हा तर खूप मोठा गुन्हा आहे. त्याची खूप मोठी कठोर शिक्षा दिलीच पाहिजे. आणि जे जे राज्याचे गृहमंत्री आहेत ना त्यांना थोडं मोकळं सोडा, ही पण मी एक नागरिक म्हणून विनंती करतो. बाकी सब कुछ आसानी से हो सकता है. जय हिंद, जय भारत.